नमस्कार. सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण मॅगीची चटपटीत चविष्ट अशी भेळ कशी करायची ते बघणार आहोत. अशा पद्धतीची ही भेळ तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा दुपारच्या वेळेला छोटी-मोठी भूक असेल तेव्हासुद्धा झटपट अशी ही भेळ करून खाऊ शकता. मुलं खूप आवडीने खातील इतकी छान होते आणि टिफिनमध्ये दिल्यावर तर मुलं पूर्ण टिफिन पुसून-पासून खातील इतकी छान आणि चविष्ट होते. तर अशा पद्धतीची भेळ आज आपल्याला कशी करायची ते बघायचं आहे. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी 3 असे मॅगीचे पाकीट घेतलेले आहे. तुम्ही कोणतेही मॅगीचे पाकीट घेऊ शकता. तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही आणून याची भेळ अशी करून घेऊ शकता. तर हे आपल्याला चांगलं असं मॅगी ठेसून घ्यायची आहे, म्हणजे याचा चुरा करून घ्यायचा. तर मी इथं तिन्ही पाकिटं असे ठेसून घेतलेले आहे. तर या मॅगीचा मस्त असा चुरा झालेला आहे. तर आता चुरा नसेल झाला तर असं दाबून घ्यायचं किंवा फोडून नंतर चुरा तुम्ही करून घेऊ शकता. तर हे मसाल्याचे पाकीटसुद्धा आपल्याला नंतर यामध्येच वापरायचे आहे. तर आता याचा पूर्ण चुरा करून घेतला. तर हे आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे. तर आता ही तिन्ही पाकिटं फोडून मी या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे. काही या मॅगीचा चुरा झाला नसेल तर हा आणखीन थोडा दाबून असा चुरा करून घ्यायचा, म्हणजे पूर्ण मॅगीचा चुरा झाला पाहिजे. तर अगदी बारीक असा चुरा करून घ्यायचा. आता याचा पूर्ण चुरा करून झाल्यावर हे थोडा वेळ बाजूला ठेवायचं आणि मॅगीमधल्या ज्या मसाल्याच्या पुड्या आहेत तर त्या ह्या पुड्या घेतल्या. तर आता ह्या पुड्या कापून आपल्याला यामधला पूर्ण मसाला काढून घ्यायचा आहे. तर इथे वाटीमध्ये आपण हा पूर्ण मसाला काढून घेऊयात. आता भेळ बनवायच्या आधीच आपल्याला ही सर्व तयारी करून ठेवायची. त्यामुळं मी आधीच इथे वाटीमध्ये हा मसाला काढून घेतलेला आहे. इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम करायला. कढई गरम झाली की त्यामध्ये ही मॅगी टाकून घ्यायची आणि मस्त भाजून घ्यायची आहे. यामध्ये तेल वापरायची गरज नाही, कारण या मॅगीलाच तेल सुटलेलं असतं. त्यामुळं ही अशी कोरडीच भाजून घ्यायची. भाजतानाच यामध्ये असं तेल आलेलं असतं. तर बघू शकता या मॅगीमध्ये पहिलेच तेल असतं, त्यामुळं वरून तेल टाकायची गरज पडत नाही. तर अशी ही कोरडी मॅगी आपण भाजून घेऊयात. तर मस्त अशी लालसर रंगावर आपल्याला ही मॅगी भाजून घ्यायची आहे. तर मॅगी भाजून झाल्यावर हा मसाला आपण वाटीत काढून घेतलेला तो यामध्ये टाकायचा आणि एक मी इथे मॅगी मसाल्याचं पाकीट पण घेतलेलं आहे, ते सुद्धा यामध्ये टाकायचं किंवा नाही टाकलं तरी चालू शकतं. तर आता हे 2 मिनिटासाठी आणखीन थोडं परतवून घ्यायचं आहे. असं परतवून घेतल्यावर आणखीनच मॅगी आपली खमंग आणि चविष्ट लागते. एक टमाटर मी बारीक असं चिरून घेतलेलं आहे, तर ते यामध्ये टाकायचं. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला गॅस बंद करायचा आहे. बंद गॅस केल्यावर हे टमाटर टाकायचं आणि थोडं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर बारीक चिरलेला असा कांदा टाकायचा. जेवढा कांदा तुम्हाला टाकायचा तेवढा तुम्ही यामध्ये टाकू शकता. कांदा टाकल्यावर याला थोडं आणखी मिक्स करून घ्यायचं आणि मी इथं अर्ध लिंबू घेतलेला आहे. लिंबू यामध्ये पिळून घ्यायचं. लिंबू पिळल्यामुळं आणखीनच मॅगी अशी चटपटीत होते. आणि इथं कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तर कोथिंबीर अशी मस्त यामध्ये मिक्स करून घ्यायची. अगदीच गाड्यावरच्या भेळसारखी तुम्हाला जर भेळ बनवायची असेल तर यामध्ये तुम्ही टोमॅटो सॉससुद्धा टाकू शकता. थोडं तिखट करण्यासाठी मी इथं अर्धा चमचा तिखट टाकून घेतलेला आहे. तर आता ही आपली भेळ मस्त अशी तयार झाली. तर एका प्लेटमध्ये आपल्याला ही भेळ काढून घ्यायची. यामध्ये तुम्हाला आणखी काही टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, म्हणजे यामध्ये तुम्ही शेव टाकू शकता. तर इथं मी काय केलं, इथं कुरकुऱ्याचं एक पाकीट घेतलेलं आहे. कुरकुऱ्याचा थोडा चुरा करून घ्यायचा आणि याच्यावर टाकायचा आहे. एक असं चिप्सचं पाकीट घेतलेलं आहे, त्याचा पण चुरा करून घ्यायचा आहे आणि यावर टाकून घ्यायचा. म्हणजे हे आणखीनच छान असं कुरकुरीत, चटपटीत मस्त लागतं. तर ही आपली मस्त अशी भेळ तयार झालेली आहे. अशी भेळ तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता.
किंवा दुपारच्या वेळेस छोट्या मोठ्या भुकेसाठी तुम्ही ही भेळ अशी करून घेऊ शकता. सकाळच्या नाश्त्याला सुद्धा करून खाऊ शकता. इतकी छान आणि चविष्ट लागते. अशा पद्धतीची भेळ तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.